तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मला आता एक रिझर्वेशन ट्रिप आली मित्रांनो, इंटरसिटी मुंबईसाठी. हिंजवाडीवरून 1:50 ₹2127 शो करत आहे. आणि ते माझ्या रिझर्वेशनच्या फीडमध्ये ती मला दिसते, जात नाही तिथून राईड. पण ॲक्सेप्ट करायला जातो तर ते ॲक्सेप्ट होत नाही. बहुतेक हा सेटअपचा प्रकार काहीतरी असेल. मग सेटअप खूप जास्त चाललंय, तर मग हा सेटअपचाच काहीतरी प्रकार असेल. कारण की ती राईड माझ्या फीडमधून जात पण नाही आणि ॲक्सेप्ट पण होत नाही आहे. आणि मी तर जास्त इंटरसिटी जात नाही, पण रिझर्वेशनमध्ये आली मला. कधी येत नाही बरं का रिझर्वेशनमध्ये अशी इंटरसिटी. मला कधीतरी अशी ट्रिपमध्ये वाजते, कधीतरी बाय चान्स वाजली तर महिन्यातून एखाद्या दिवस इंटरसिटी. कारण की मी जास्त इंटरसिटी करत नाही. पण आता पुण्यामध्ये सेटअपचा बाजार उठवायचा बरेच लोक रील बनवत आहे इंस्टाला. तर होऊ शकतं की त्यामुळं आली असेल, या मग असं असेल की मग फॉल्स असेल, फेक ट्रिप असेल, कोणी टाकली असेल. पण तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये पण मी दाखवलं आहे, बघितलं असेल तुम्ही. तर अशा प्रकारे मित्रांनो आली होती. जर माझा विचार होता, जर म्हटलं आली तर आपण ठीक आहे जाऊ म्हटलं आज मुंबई फायनली. बघू म्हटलं जाऊन काय होते. तर बघू, जेव्हा पडेल तेव्हा पडेल. मी का बरं जात नाही मित्रांनो इंटरसिटी, की मला कामावर पण जायचं असतं जॉबला. तर मग त्या टायमिंगला माझं मॅच होतं का नाही, त्यामुळं मी इथं सिटीतल्या सिटीमध्ये जे आपले 1000, 1500, 2000 रुपये होईल, मी इथं सिटीतल्या सिटीत करतो. त्यामुळे मी इंटरसिटीला मित्रांनो जात नाही. पण माझा विचार होता आज, म्हटलं बघू, जर ॲक्सेप्ट झाली तर आपण जाऊ म्हणून मी ट्राय केला होता, पण ॲक्सेप्ट झाली नाही. बघू. आता तर मी आहे खराडीला मित्रांनो. बघा, तुम्हाला मी दाखवतो. आता सध्या खराडीला आहे मित्रांनो. खराडीचा माझा असा एक्सपिरियन्स आहे ना मित्रांनो, की जेव्हा जेव्हा मी खराडीला आलोय 9-10 वाजता, की खराडीवरून ट्रिप पडणं खूप मुश्किल असतं. रेअर एखाद्या वेळेस पडली तर पडली बाय चान्स, नाहीतर खराडीवरून ट्रिप पडणं खूप मुश्किल असतं. आणि ऊन खूप जास्त आहे मित्रांनो. तर आता मला वाटतंय की एखादी राईड घेऊन घराकडे जाणंच बेटर आहे. आणि मग 4 वाजता बघू, कारण की खूप जास्त ऊन आहे. अशा उन्हामध्ये 2-3 तास आराम केलेलाच परवडले. तर जास्त काम नाही झाले मित्रांनो, आता 500 रुपयाचं काम झाले. बघू, आणखी संध्याकाळी काम करायचा विचार आहे. संध्याकाळी थोडा वातावरण मित्रांनो फ्रेश असते, म्हणजे थंडी थंडी हवा येते आणि काम करण्याची पण मजा येते. आता उन्हामध्ये खूप जास्त त्रास होतोय. जरी कोणाला वाटत असेल की अरे बसूनच चालवायची आहे गाडी, एसी वगैरे आहे, पण किती पण म्हणले तरी आता तुम्हाला माहिती असेल की ऊन खूप जास्त आहे आणि खूप प्रॉब्लेम होते उन्हामध्ये गाडी चालवायला. 2 वर एसी चालू करून गाडीमध्ये बसलोय मी, असं तर बसूच शकत नाही. तर बघू आता आपल्याला इथून ट्रिप एखादी घराकडे पडते का, नाहीतर मग एमटीच जावं लागेल इथून घरी 4-5 किलोमीटर. आणि मित्रांनो आज ट्रॅफिक तर खूप सारं ट्रॅफिक आहे मित्रांनो. आज मी आता मगरपट्टामधून खराडी आलोय, तर मला जवळपास खूप जास्त टाइम लागलाय मला, जवळपास म्हणजे 50 ते 55 मिनिटं खराडी यायला लागले मला. तर 15 ते 16 मिनिटं, 20 मिनिटं खूप झाले मगरपट्टावरून यायला नॉर्मली. पण 50 मिनिटं लागले, तर ट्रॅफिक खूप जास्त आहे. असो, खराडीला आलं की पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे, कारण की खराडीला ट्रिप पडत नाही. आता इथून आपण गाडी काढू, कारण की इथून जास्त लोक येतात. तर हे गाडीला कसं स्क्रॅचेस वगैरे पडण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळं आपण इथून गाडी लवकर काढून घेऊ आणि सेफ ठिकाणी, एखाद्या ठिकाणी थांबू, जिथून मला वाटतं रिव्हर डेबल साईडला नाही का, ती रिव्हर एरिया आहे, तिथं सोसायटी आहेत ना 4-5 खराटीमध्ये, तिथं ट्रिपा पडतात जास्त करून. तर बघू, तिथं थांबतो. तिथून जरी कधी पडली तर चाललोय मित्रांनो आता मी. बघू, पडली तर आपलं नशीब. आणि खराडीला मित्रांनो खूप जास्त गाड्या असतात खराडीला, खूप म्हणजे खूप जास्त गाड्या असतात खराडीला. आता तर ट्रिपा पडते, पण पिकअप पडते 5 किलोमीटर, 4 किलोमीटर आणि ड्रॉप 5-6 किलोमीटर. आणि ते काय परवडत नाही ना 150 रुपयामध्ये ट्रिप. असं आता सिग्नल पार करून आपण जाऊ, कारण की खराडीमध्ये खूप जास्त गाड्या असतात. आणि खराडीला मित्रांनो इनकमिंग वाले जास्त असतात सकाळी. आता इथं 3-4 नंतर ट्रिपा चालू होतात, तोपर्यंत इथं काही जास्त तोपर्यंत फ्लो नसतो मित्रांनो. बाकी कुठं जाम दिसत नाही, पण या मुंडवा चौकामध्ये एका साईडने एकदम फुल जाम दिसत आहे.
मला काही कळत नाही. सकाळी पण इकडं फुल जाम होते, कशामुळं जाम लागतंय. बाकी साईडला तर आता सध्या थोडं ट्रॅफिक कमी दिसतंय, पण इकडं तर बघा आता मुंडवा चौकातून तर इकडं सीझन मॉल साईडला चाललोय मी, पूर्ण जाम दिसतंय. तर आता खराडीची ट्रिप जर घ्यायची असली मगरपट्टावरून तर नाही घेऊ शकत आपण, कारण की अशा ट्रॅफिकमध्ये जिथं आपण 15-20 मिनिटात पोहोचतो तिथं 1 तास जातो. तर हे बघा ट्रॅफिक कसं आहे, माहिती नाही का बरं लागते ट्रॅफिक एवढं लागायला नाही पाहिजे मुंडवा चौकामध्ये. तर आता कारण की बाकी साईडला नाही दिसत आहे ट्रॅफिक, फक्त इथंच का बरं असं ते कळत नाही आहे मला. सो आता इथून खाली आहे, पण ब्रिज टू ब्रिज पूर्ण जाम आहे. तर मित्रांनो आता आहे मी कल्याणी नगरला आणि संध्याकाळी निघालो होतो परत मित्रांनो 7:30 वाजता. तर छोट्या छोट्या ट्रिप मारलेल्या आहे, 2-4 ट्रिपा मारल्या छोट्या छोट्या, कारण की आपल्याला जायचे परत नाईट शिफ्टला. तर जास्त लांब जाऊन काही फायदा नाही आहे. कल्याणी नगरमध्ये हा रोड ज्यांनी ओला वगैरे चालवतात त्यांना माहिती असेल, इथे खूप फास्ट गाड्या चालतात. थोडं काळजी घ्यावं लागतं या रोडने. बघू आता आपल्याला इथून एखादी मगरपट्टा साईडची राईट पडते का. हे बघा रॉंग साईडने आले रिक्षा साईड. इथून एखादी कुठली आहे कोंडवा. 33 मिनिटं, आता आपल्याकडे 33च मिनिटं बॅलन्स आहे, तर कोंडवा आपण नाही जाऊ शकत. कोंडवाची वाजते, रेट चांगला आहे पण आता आपण नाही जाऊ शकत. आता आपल्याला जायचे मगरपट्टा. थोडं इथं आपण वेट करूया, राईट पडते का एखादी. बघू पडली तर फार छान, नाही पडली तर मग आपल्याला MT जावं लागेल इथून कंपनी.